नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. काळी जादू, लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या एका नवीन भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केलेली आहे. यावेळेला हा भोंदू बाबा बाळूमामाचा आपण अ, वंश, बाळूमामाचा पुढचा अवतार, बाळूमामाचा प्रतिरूप आहो, असं लोकांना सांगायचा आणि लोकांना लुटायचा. आता यांनी कशाप्रकारे लुटलं, कशाप्रकारे लूटमार चालू होती समजून घेऊया या व्हिडिओमधून आणि तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला कसं वाचवायचं याच्यावरही मी बोलणार आहे. तर हा बाळूमामा भोसले ह्याला कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी जे आहे ते अटक केलेली आहे. इतक्यातच आपल्याला माहिती आहे, की भोंदू असं खराच प्रकरण गाजत आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या बाबाचा प्रताप जो आहे तो समोर आलेला आहे. लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतात, ताणतणाव असतात आणि या सगळ्यांचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक करत असे बाबा जे आहे ते मोठे होतात. त्यांना माहीत असतं, की लोकं त्रासात आहे. आणि हे प्रकार परत-परत उघडकीला येते आणि परत-परत जे आहे ते तेच दिसतं, की लोकं कशातरी संकटात अडकलेले असतात आणि ते कितीही रुपये द्यायला तयार असतात संकटातून निघण्यासाठी. ते असे पैसे देतात, मात्र त्यांच्यावरचं संकट टळत नाही. टळलं म्हणून सांगणारे भोंदू लोक असतात. बरं आता ह्या बाबांनी कशाप्रकारे फसवायचा प्रयत्न केला म्हणजे जी केस नोंद झालेली आहे ती काय आहे? हे बघूया. तर अनेक व्यवसाय करणारे जे लोक असतात, त्यांना व्यवसायामध्ये अनेक अडचणी येतात आणि अशा अडचणींवर मात करण्यासाठी म्हणून ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, असं सांगणारे काही दलाल ह्यांनीच बसवलेले असतात. यांनीच काही सी फूस देऊन बसवलेले असतात, की मला जर का पूजेसाठी ₹1,00,000 कोणी दिले, तर बाबा मी तुला ₹10,000 देईन. पण मला तू असं 1,00,000 पूजेसाठी देऊ शकणारा भक्त मला आणून दे. ह्या अशा प्रकारच्या ह्या गोष्टी असतात. आता उदाहरणार्थ ही केस काय आहे? तर उद्योग व्यवसायामध्ये भरभराट आणायची असेल, तर पूजा-अर्चा केली पाहिजे, असं तो भक्तांना सतत सांगायचा आणि फसवणूक करायचा. त्यातला हा भक्त जो आहे तो ह्यानी काय केलं, तर ह्या मनोहर मामा भोसले यांनी काय केलं, तर ह्यांनी स्वतःची एकतर प्रतिमा प्रति बाळूमामा अशी केली. म्हणजे लोकांना बाळूमामाप्रती जी काही भक्ती आहे, ती यांच्याप्रती वाटावी. त्याच प्रकारचं जे आहे ते समर्पण भाव यांच्याप्रती लोकांनी दाखवावं म्हणून हे सगळं केलंय. तर या माणसाने भक्ताकडे ₹2,00,000 ची मागणी केली होती. ₹2,00,000 मागितले. संबंधित भक्तांनी काय केलं, तर ₹50,000 देतो म्हणून सांगितलं आणि दिलं. मनोहर मामा या बाबांनी काय केलं, की एक माणसाला पाठवलं, की ती व्यक्ती तुम्हाला ₹50,000 देणार आहे. त्या व्यक्तीने ₹50,000 घेतले म्हणजे मधल्या व्यक्तीने ₹50,000 घेतले. परंतु त्या ₹50,000 पुढे काय केलं, तर त्या व्यक्तीने फोन सुद्धा उचलला नाही नंतर. म्हणजे की पैसे घेतले. 2-3 दिवसांनी परत हा उद्योजक फोन करतोय, की "अरे, मी ₹50,000 दिले होते, मिळाले का?" तो पण फोन उचलत नाही. तिकडचे मनोहर भोसले पण फोन उचलत नाही. आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर ह्या व्यावसायिकाला वाटलं आपली फसवणूक झालेली आहे आणि म्हणून ह्यांनी काय केलं, तर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसात तक्रार दाखल झाली सुद्धा आणि सुदैव आहे, की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारखे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे लोकं झटले, हा जादूटोणा विरोधी कायदा यावा म्हणून. त्यांचा खून झाला तेव्हा हा जादूटोणा विरोधी कायदा आला. ज्या दिवशी खून झाला तेव्हा तडकाफडकी अर्ध्या रात्रीतून हा कायदा केला गेला आणि आज त्याच कायद्याखाली अशोक खरात जेलमध्ये आहे, त्याच कायद्याखाली ह्याला जेलमध्ये टाकलेलं आहे. कारण त्या कायद्यानुसार जर तुम्हाला कशाची तरी गॅरंटी कोणी देत असेल आणि तुमच्याकडून पूजा, अर्चा, जादू, मंत्र वगैरे करून घेत असेल आणि काहीतरी चमत्कार घडणार आहे ह्याच्यामुळे असं जर का कोणी दावा करत असेल आणि आर्थिक फसवणूक करत असेल, तर मोठी शिक्षा जी आहे ती या कायद्याअंतर्गत दिलेली आहे. तर ह्याच कायद्याचा उपयोग करून याला जी आहे ती पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच कायद्यानुसार यांनी जे आहे ते तक्रार, आर्थिक फसवणूक, जादूटोणा वगैरे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता हा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर हा जो काही बाळू मामा अशी प्रतिमा तयार केलेला मनोहर मामा जो आहे तो आता अटकेत आहे. तशी याची कारकीर्द वादग्रस्तच राहिलेली आहे. याच्या आधी त्याच्यावर 2 ठिकाणी गुन्हे दाखल आहे. मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा आहे. जादूटोणा, भूतबाधा मी घालवतो अशाही प्रकारचं जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे. पण मुळात जो आहे तो प्रश्न असा आहे, की परत-परत लोकं याच्यात का फसत आहे?
याच्यात फसण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांना हेच कळत नाहीये, की जर तुमच्याकडे पैसे नसतील, जर तुम्हाला नोकरी नसेल, तर हा प्रश्न तुमच्या नशिबाचा नसतो किंवा हा प्रश्न कोणत्या बाबाचा, बुवाचा नसतो. तर हा प्रश्न शिक्षणाचा असतो. तुम्ही शिक्षण काय घेतलंय? आणि मग जर शिक्षण घेऊनही नोकरी नसेल, तर प्रश्न येतो तो म्हणजे व्यवस्थेचा. तो म्हणजे या सरकारचा, या शासनाचा, ज्यांनी नोकऱ्या द्यायला पाहिजेत. आज चायनामध्ये पण तेवढीच लोकसंख्या आहे जेवढी आपल्या इथे आहे. तिथे लोकांना त्यांनी बेरोजगार नाही ठेवलं. लोकांच्या हाताला कामं दिले. इतकं काम दिलं, की त्यांच्या वस्तू आज आपण सगळेजण जगभरामध्ये त्यांच्या वस्तू लोकं खरेदी करतात. का? सरकारने हाताला काम दिलं आणि खिशात पैसा दिला. एकसारखीच लोकसंख्या आहे. मग जर आपल्याला काम नसेल मिळत, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तर तो प्रश्न जो आहे तो बाबाकडे नसतो सोडवायचा. प्रश्न सरकारला विचारायचा असतो, की नोकऱ्या द्या. शिक्षण तुमचं नीट झालेलं नसेल, कारण तुम्हाला शिक्षणाला खूप पैसा लागतो असं वाटत असेल, तर तोही प्रश्न सरकारचा आहे. कारण क्वालिटी एज्युकेशन देणं ही प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. जगभरातले उदाहरणं बघा. अमेरिकेमध्ये 90% सरकारी शाळा आहे. फ्री एज्युकेशन आणि क्वालिटी एज्युकेशन. जपानमध्ये सगळ्या शाळा सरकारी आहे. प्रत्येकाला मंत्री राहिला तरी त्याचं पोरगं सरकारी शाळेत जाईल. ऑफिसरचं पोरगं सरकारी शाळेत जाईल आणि गरिबाचं पोरगं सरकारी शाळेत जाईल. एकसारखी पुस्तके, एकसारख्या वह्या, एकसारखं शिक्षण सगळ्यांना मिळेल आणि स्वतःच्या बुद्धीच्या बळावर ते जे आहेत ते पुढे जातात. हे जगातले उदाहरण आपल्याला माहीत नाही. आपल्याला वाटतं आपलं उत्तर कोणत्यातरी भोंदूबाबाकडे आहे. आपण हे प्रश्न विचारले पाहिजे जे सत्तेत बसलेले आहे. भारताकडे पैशाची कमी नाहीये. पैसा आहे मात्र तो एकाच व्यक्तीकडे असा शोषला जातोय, ओढला जातोय. हा प्रश्न खरा आहे. आणि ते होऊ नये अशा काही 4 लोकांकडे जो पैसा ओढला जातोय, सगळे मंत्री-संत्री, आमदार जे आहेत ते शोषून घेतायत आणि बहुतांश जनता जी आहे ती त्यांच्या हातात फार पैसे राहत नाही. कारण त्यांच्या हातात नोकऱ्या राहत नाही, त्यांच्या हातात काही राहत नाही. रस्ते असं सगळं जे आहे ते. हे मूळ प्रश्न जे आहेत ते लोकांचे वाढत जातायत. ह्या भोंदूबाबाचं फावतंय त्याच्यामुळे कारण लोकं संकटात आहे आणि लोकांना कळत नाही संकटात काय करावं. हे बघा, हे समजू शकते मी, की बाबा कुठलातरी एखादा देव मला मदत करेल तर खूप बरं होईल असं वाटतं. हतबल झाल्याच्या नंतर नक्कीच वाटतं. मन इतकं खचून जातं, की असं वाटतं, की यार काहीतरी आता चमत्कार घडलाच पाहिजे. पण तो चमत्कार समजा घडायचा असेल, तर कुठल्याच बाबाकडून नाही घडत. तुमच्या आतमध्ये काय आहे? तुमच्या आतमध्ये काय विचार आहे? तुम्ही काय विश्वास ठेवता? तुम्ही काय बोलता? तुम्ही काय स्वतःला सांगता, की माझ्यासोबत असं-असं घडलं पाहिजे, हे होणार आहे, हे होतंय आणि तशा युनिव्हर्सला, या विश्वाला तशी प्रकारची एनर्जी द्यायची असते, तशी ऊर्जा द्यायची असते. हे खरंच सिक्रेट आहे, जे कोणीच सांगणार नाही. कारण ह्या बाबाकडे असं काय असणार आहे? तो तर भोंदू आहे. अप्रामाणिक लोकं तर कुठलाच चमत्कार नाही करू शकत. चमत्कार नावाची गोष्ट जी आहे ती तुम्हीच स्वतः करू शकता. ते पण आपल्या कामाने, आपल्या शिक्षणाने आणि आपल्या विश्वासाने. स्वतः काय करता येईल का तेच पहा. अशा कुठल्याच बंधुभावाकडे मी तर म्हणते कोणत्याही बाबाकडे, कुठल्याही प्रवचन ऐकायला, कीर्तन ऐकायला जाण्याची गरज नाही. जे काय करायचं असेल ना, डोळे मिटून घरात ध्यान करा. तुम्ही बघा, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलल्यासारखं वाटेल. आयुष्यात सुचायला लागेल. काही नसेल तर मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला विचार येतील. नाहीतर ह्या प्रकारच्या बंधुगिरीच्या विळख्यात अडकल्याच्या नंतर निघणं खूप अवघड. आयुष्य जातात लोकांचे आणि म्हातारपणी मग किरकिरे होतात ते लोकं. इतके किरकिरे होतात, की असं वाटतं आपल्याला यांनी आयुष्यभर देव-देव केलं काय का झालं? त्यामुळे वेळीच सावध व्हा, वेळीच समजून घ्या आणि हे जे काही आहे, देव, धर्म या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या आपल्या घरामध्ये कोपरा एक असतो. आपल्या मनामध्ये एक कोपरा असतो. आपल्या मनामध्ये तो भाव असतो. मी म्हणते सगळ्यात जास्त पॉवरफुल ते आहे. बाकी या सगळ्यांमध्ये तुमचा पैसा जाणार, वेळ जाणार आणि बाकी सगळं जाणार. पण होणार? काय होणार आता ते हेच उघडे पडतायत. अरे पण खाऊन बसलेत ना, हजारो लोकांचे पैसे खाल्ले, हजारो बायकांकडून लुबाडलं असेल, हजारो लोकांकडून की तुमच्या धंद्यात बरकरीत येईल, हे येईल, ते येईल, ते येईल. असा बरकत-बिरकत असल्या फालतू माणसाच्या याने चमत्कार झाला असता तर कशाला हा पळून गेला असता आणि याला अटक झाली असती. त्यामुळे या महाराष्ट्राला मी परत-परत सांगते, कृपया करून समजून घ्या आणि याच्या तावडीतून लवकर सुटा तरच या देशाला काहीतरी मोकळा श्वास मला असं वाटतं घेता येईल. अर्थात अशा प्रकारचे बाबा काही एकाच धर्मात आहे का? सगळ्याच धर्मात आहेत. सगळ्याच धर्मात आहे. हे अशा प्रकारे ख्रिश्चन धर्मामध्ये पण ते काही ना काहीतरी असं जादू, तशी जादू करून ते तुम्हाला गोलगोल फसवण्याचा प्रयत्न करतील. मुस्लिम धर्मामध्ये पण इतकी कट्टरता वाढवून ठेवलेली आहे, इतकं लोकांना कट्टर केलंय, की हे असं म्हणजे असं करायचं, तसं म्हणजे तसं करायचं. ओढणी कशाप्रकारे घ्यायची,
पहिलं पाऊल उजवं टाकायचं की डावं टाकायचं? ह्या ज्या गोष्टी आहे, त्याच्यात अडकवून इतकं ठेवलेलं आहे लोकांना, की त्याच्यातच सगळे लोकं अडकलेले आहे. माझं सांगणं आहे आपल्या सगळ्या समाज बांधवांना, कारण हा भारत सगळ्यांचा मिळून आहे. आपल्या सगळ्यांनी मिळून जे आहे ते, ह्या कट्टरता पटकन सोडायला पाहिजे. पटकन ह्याच्यातनं बाहेर आलो ना, तर आपल्याला पुढे जाता येईल. या सगळ्यांबद्दलच्या मित्र तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही आहेत, त्या मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या तालुक्यामध्ये असा कोणता बंधू बाबा असेल तर तेही सांगा. धन्यवाद.